15,000 होऊन दे. 15,000 किंवा 1,00,000 दुप्पट. बरं होईल. सबस्क्राईब करा. बाय बाय. 2025 विषय दशावतार या रील स्पर्धेचो विजेतो असा. नमस्कार मंडळी, मी सुमित जीवनाची माझ्या ब्लॉग यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं मनापासून स्वागत करतोय. मित्रांनो, आज असा मालवणी भाषा दिवस म्हणजे 4 एप्रिल आणि या मालवणी भाषा दिनानिमित्त मी जातोय कुडाळमध्ये मालवणी रील्स अवॉर्ड शो तिकडे. आणि ह्या शो मध्ये विविध कोकणातील कंटेंट क्रिएटर येतले आणि रील्स मालवणी या स्पर्धेमध्ये मी सुद्धा भाग घेतलाय. सो बघूया ही ट्रॉफी कोणाक जाता, अवॉर्ड कोणाक जाता आणि ह्यासाठी उत्सुक तुम्ही सुद्धा मी सुद्धा. सो चला वेळ न घालवता आपल्या व्हिडिओ सुरुवात करूया. पण त्याआधी आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, म्हणजे तुमका आपल्या चॅनलचे लेटेस्ट व्हिडिओ बघून भेटतील. तर मित्रांनो, ह्यो सर्वेश दादा एका कोकणचा फोटोग्राफर म्हणून कोकण सन्मान मध्ये अवॉर्ड भेटलेलो. हाय सर्वेश दादा, काय म्हणता? कुठला तू? मी कणकवलीचो. हां, युट्यूब चॅनल आहे. हो, फॉलो करा सर्वांनी. हां. तर मंडळी, आपण पोहोचलो मालवणी अवॉर्डच्या इकडे आणि तुम्ही बघू शकता मालवणी अवॉर्डचं टॅगलाईन आणि मस्तपैकी असं डेकोरेशन वगैरे केलेला. आणि ह्या साईडला सगळे असत म्हणजे अजून बाकी होते येऊचे. आणि ह्यो दादा ह्याच्याकडे होते. दादा हाय कर. हर्षद दादा. ह्याच्यामुळे मी आज पहिल्यांदाच इलंय अवॉर्ड फंक्शनला. असं देत राहतो दरवर्षी. हा रील्स मालवणीचा अवॉर्ड शो 4 तारीखला असतो. तर सर्वांनी हा जर कोण ब्लॉग बनवत असेल तर 4 तारीखला मालवणी अवॉर्ड शो हा आपल्याकडे असतो. तर सर्वांनी आवर्जून या. मित्रांनो, तुम्ही बघू शकता मस्तपैकी मालवणी अवॉर्डसाठी डेकोरेशन केलेलं असा. आणि ह्यो असा एंट्रीच ओके. खूप खूप स्वागत. थँक्यू. ही असा रील्स मालवणीची सुंदर अशी ट्रॉफी आणि तुम्ही बघू शकता खूप सुंदर अशी ट्रॉफी हा. आणि म्हाका खूप एक्साइटमेंट हा की ही ट्रॉफी कोणाच्या हातात जातली. आता आपण बघितलं ती बाहेर असा ती ट्रॉफी हा. आणि आता आपण चाललो आतमध्ये. मात्र या 50 रील्स मधून एका रील्सला आपण या कार्यक्रमाच्या सांगतेच्या वेळी एका बक्षीस देऊन आपण सन्मानित करतो. सर्व मान्यवर अतिथी एवढा जबरदस्त काम आपल्या मालवणी भाषेसाठी या माणसाने केलेला. रील्स मालवणी पुरस्कृत मालवणी अवॉर्ड शो पर्व 3 मालवणी अवॉर्ड कला सिंधू पुरस्कार 2025. अगं स्वागत कोणी करू जा तर मालवणी माणसानेच करू जा. सगळ्यात म्हाका जर खंयचा मालवणी माणसाचो हय इल्यावर म्हाका जर सगळ्यात मोठो गुण जर कुठलो आवडलो आसा तर त्यांनी सन्मान चिन्ह, मान चिन्ह, पुष्पगुच्छ हो रवळेतून दिले. सुपातून दिले. तर म्हाका पुष्पगुच्छ रवळेतून दिले तो तर म्हाका आणखीन भरून पावला असता. ही खरी मालवणी संस्कृती. आता कसं आला नटाच्या नावाने पुरस्कार मिळतो तसं आजपर्यंत मोठा सन्मान आता 7 होईपर्यंत वस्त्र चालत नव्हतं. मनोहर नरे होते. मालवणी माणसाचे दात हाक मारल्यावर हो मालवणी माणसांचा दिवस हा, मालवणी भाषेचा दिन हा. त्यामुळे अशा प्रकारे साजरा करू गज होईल. खूप बरं वाटलं. पण काय माहिती कार्यक्रमात बरोबर उशीर झाला. एका जास्त ताटकट ठेवणं बरोबर नाही. काय यंदा ठेवलं तर पुढल्या वर्षी येते त्याची गॅरंटी नाही. हा, मालवणी माणूस असा जा काय असा तर समोर मागसू काय नाही कारणा घाली आणि अवॉर्ड शोला दांडक्यात सुरुवात करूया. हे 12-5 सगळे जमा झालेले पटकन रील्स मालवणीचे सगळे 12-5 पटापट या. कारण कारण असं दांडक्यात होप आहे ना. येता हुशार ये रे बाबा.
आमच्याकडे कसं आहे माहिती आहे, वाट बघूची जास्त सवय नाही, असं त्याच्यात चालू करूया, काळजी करू नको. असं दे, तुम्ही चालू करा, धडक्यात सुरू करा. धन्यवाद धन्यवाद मंडळ आपला आभारी असा. नाटक सुरू करा, नाटक करतो सगळ्यांनी हात जोडा. सगळ्यांनी हात जोडलात ना, या बघा सगळ्यांनी हात जोडू होईल. आता पुढच्या वर्षी सोबे करू तुम्ही, तुमका आधीच सांगतो. मला मना होया जो होय मला मना तो नाही का गायला सांगलेला असं कमालला परत परत सांगूच नाही. हा तर देवा गणपती गणना कुडाळेश्वर महाराजा 12 गावच्या 12 नाटीचा 12 नाटीचा महाराजा. हा तुका सांगण्याचं कारण महाराजा, हा जो 4 एप्रिल तो दिवस म्हणजे आपले मालवणी सम्राट मच्छिंद्र कावळी यांचा जन्मदिवस महाराजा. त्या दिवशी आपण ह्यो दिवस मालवणी भाषा दिन म्हणून साजरा करतो महाराजा. त्या दिनाचं औचित्य साधून आमच्या रील्स मालवणीच्या पोरांनी ह्यो मालवणी अवॉर्ड शो साजरा केला हा महाराजा. गेली 2 वर्ष अत्यंत दिमाखात, अत्यंत उत्साहात आणि सगळ्यांच्या भरभरून प्रेमात ह्यो एवढा मोठा पुरस्कार होत होता महाराजा. त्याचप्रमाणे यावर्षी पण पुरस्कार मोठ्या दिमाखात होऊन दे महाराजा. जो मतदान मिळाचा 12 गणित 1 एकाचे 21 कर 5चे 25 कर आणि असल्या नसल्या बाळाबाळांचा, या सगळ्या रील्स मालवणीच्या पोरांचा आणि सगळ्या तमाम मायबाप प्रेक्षकांचा सुखी समाधानी आणि आयुष्यात यशस्वी कर महाराजा. आणि आमच्या रील्स मालवणीचो आणि मालवणी अवॉर्ड चेंडो फळाच्या फळात सामील करून घे रे महाराजा. गाराना झालेला असा आधीच मग आतमध्ये बोलले, जास्त वेळ काढू नको, खूप टाइम होऊन गेलो, त्याच्यामुळे मी जास्त थांबणार नाही. तुमची रजा घेतोय. मालवणी अवॉर्ड आणि मालवणी दशावतार या कॅटेगरी मधलो मालवणी अवॉर्ड जो मानकरी राजीव सदाशिव हरियाण. एकदा जोरदार टाळ्यांचा गजर करूया त्या दशावतारातल्या अष्टपैलू कलाकारासाठी. अष्टपैलू कलाकार रील्स मालवणीचो पहिलो पुरस्कार मालवणी अवॉर्ड जोरदार टाळ्यांच्या गजरात वितरित होतलो. राजीव सदाशिव हरियाण, वय वर्ष 56, कणकवलीच्या करूड गावचा ह्या रत्न आणि या रत्नाचा सन्मान होतलो प्राजक्ता शिरवालकर मॅडम आणि आनंद शिरवालकर यांच्या शुभ हस्ते. रील्स मालवणी पुरस्कृत मालवणी अवॉर्ड सन्मान बोली भाषेचो अभिमान मालवणी माणसाचो सर्वोत्कृष्ट मालवणी अभिनेता मुकेश जाधव. आणि मुकेश अत्यंत जवळचो मित्र असलेलो विश्वजित पालवण एका विनंती करते की त्यांनी त्याचो अवॉर्ड हो स्वीकारूचो. मीडिया कलाकार मुकेश जाधव रील्स मालवणीकडनं सुंदर अशी चमचमीत ट्रॉफी, प्रमाणपत्र आणि अनंत टी यांच्याकडनं गिफ्ट हॅम्पर. अगदी खरा असा रील्स मालवणी अवॉर्ड शो 2025 च्या निमित्तानं पुढचा परफॉर्मन्स बघूया. नृत्याच्या आविष्कारातून मांडलो दशावतारातील लंगार. श्री
नंगार नृत्याचे कलाकार जरा थांबा स्टेजवर. त्या कलाकारांची जरा ओळख करून घ्या. जाधव आणि ह्यो डान्स ज्यांनी बसवलो तो नृत्य दिग्दर्शक समर्थ गवंडी या सगळ्यांसाठी काय वाजवा. या नंगारच्या आपल्या परिवारापेक्षा सुद्धा आपल्या कर्तृत्वावर जास्त प्रेम कसा करूचा हे आमचा राजा हरिश्चंद्रच्या माध्यमातून सुधीरजी यांनी दाखवला. पण प्रेमच करू नये ह्या आमका त्यांच्या वेडा चंदन या नाटकातल्या उत्कृष्ट मालवणी गीत याद त्याची आता दादा मुंडेकर आणि संगीतकार विजय गवंडेचा विनंती सन्मानपूर्वक त्यांनी व्यासपीठावर येऊचा आणि याद त्याची आता संगीतकार विजय गवंडे आणि गीतकार दादा मुंडेकर त्याचप्रमाणे हवा नमस्कार. सर्व मालवणी बोलणार आहेत आणि समजणार आहे. फक्त मी बोलणार नाही पण समजणार आहे. मला 3-4 बोली भाषा येतात. मालवणी थोडी येतात. पण कदाचित पुढच्या वर्षी पूर्ण मालवणी बोलतो. इतका दिमागदार सोहळा हे मी मुळात मुंबईशी कम्पेअर करतो कारण माझं शिक्षण आणि आणि इथले प्रत्येक जण त्याला विसरायचं रील बघितलंय मी. मालवणी बोलते मराठी बोलते. आता मी जर माझा स्वतःचा विचार केला तर मला 3-4 बोली भाषा आहेत. वा म्हणजे माझाच गावात इतक्या मोठ्या पब्लिक समोर मी मालवणी बोलणं म्हणजे माझं संस्कार करून घेण्यासारखं आहे. तर सर्वांना शुभेच्छा ही जी आपली संस्कृती आहे ही आपण प्रिझर्व्ह करायचं. हे तर बऱ्याचदा काय होतं दुसरे सांगतात की तुमची संस्कृती ग्रेट आहे. तुका त्रास देऊ या ठिकाणी मला विचार गौरीताई कंटाळला तर रील्स मालवणी कंटाळला. सिंधुकन्या अर्थात सर्वोत्कृष्ट मालवणी बालकलाकार सावी मुद्राळे. आपल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या कणकवली तालुक्यातल्या ह्या रत्नाचा आपण सन्मान करूया. अगदी छोट्याशा वयात अभिनयाच्या माध्यमातून आपला नाना ज्यांनी राष्ट्रीय वाहिनीवर अगदी खणखणीत वाजवून दाखवला. ड्रामा ज्युनियर या मालिकेतून शेवटच्या 5 कलाकारांपर्यंत आपल्या नावाची घोषणा त्यांनी सगळ्या प्रायोजकांचा आणि सगळ्या मान्यवरांचा करणं भाग पाडला. अशा कलाकाराचा आम्ही सन्मान करत आहोत. रील्स मालवणी पुरस्कृत सर्वोत्कृष्ट मालवणी बाल कलाकार अवॉर्ड गोज टू सावी मुद्राळे. टाळी कसे वाजावे विचार करा. सावी हिला म्हटलं तर ही संधी मात्र काय सोडूची नाही. काय सावी आणि तुमचा काय मत आहे? जो झी मराठी नगरी टॉप 5 पर्यंत गेलेला पोरगा त्याची एक जर झलक होऊन गावली तर माझं कसं वाटत. सावीन पेट भरलेलो जा तू फक्त सांगायची खोटी. सावी रेडी या चाल बघ. आपण सावीचो परफॉर्म बघूया पण तत्पूर्वी या ठिकाणी युक्ता चव्हाण मॅडम इलेले असतात. मॅडम तुमका विनंती असा चिन्मय तिने कॉलर नाही केला. ओके तर त्यांचं मनोगत ऐकूया कारण इंटरनॅशनल लेवलला सिंधुदुर्गातनं पहिल्यांदा तुमका सर्टिफिकेट मिळालं आणि आमच्या सगळ्यांसाठी मालवणी मला स्पेशली रील्स मालवणीच्या टीम बद्दल बोलायचं असं त्यांच्या टीम मध्ये जे एवढे मेंबर्स असतात ना ते सगळे आपापल्या कामात बिझी असतात परंतु या सगळ्या कामातनं वेळ काढून एवढ्या प्लॅटफॉर्मला मालवणी अवॉर्ड शो अरेंज करायला खूप कौतुकास्पद असतात आणि ठिकाणी जपाचा प्रयत्न करतो आणि तुम्ही खूप छान प्रकारे प्रयत्न करताय मालवणी जपाचो आणि मग फ्युचरमध्ये अवॉर्ड शो अजून पुढे पुढे बघू नक्की आवडते आणि मालवणी भाषेवर प्रेम करणाऱ्या सगळ्यांचाच मालवणी भाषा दिनाचे खूप खूप शुभ. माझ्या लेकराला बेटा भजनाचं नाद लावलं की काय तुम्ही? हाय कुठं माझं लेकरू? बाळा ए बाळा बाळा हाय कुठं माझं लेकरू? बाळा ए बाळा बाळा
नुसती जगाची मजा बघायची. आला कसली आली आहे माया. स्वतःची बायको जवळ नको म्हणून तिला मी ठेवलं कोपऱ्यात. आणि उभा राहिला एकटाच. हात दुनिया माझ्या बाळाचा. बाळ जातो मी स्वतःला माऊली म्हणून घेतो. वैरे तुमच्यातला बापाचा सुद्धा दगड केला यानं. अशा शापायाच्या आईचा या जगाच्या बापाला माझं बाळ. धन्यवाद सावी. अगदी अंगावर काटो उभं राहणं म्हणजे काय असतं त्या सावीच्या अगदी लहानच्या ऍक्ट पासून तुमच्यापर्यंत पोहोचला. आणि ही भविष्यातल्या एका मोठ्या सुपरस्टारची पावलं असतात. एका सुपरस्टारचा आवाज एका सुपरस्टारसाठी जोरदार टाळ्या तुमच्याकडे होतो. जर उभे राहून बोललात तरी चला. उभे राहून बोलल्यामुळे बरेच फायदे असतात आणि पुढच्या वाळी लागणार नाही. नाव ऐकूयाचं असं वाटतं. बघूया जरा. ताई जरा ओळख सांगा तुमची आणि खैसून इलाज आपण सांगा. माझं नाव मयुरी मंदार शेटे, आंबरड मधून इलाज म्हणजे ह्या मला वाटतं मंदार शेट्टीचा लायसन असा बहुतेक नाही असाच. बरं ताई तुमचा मूळ गाव मला वाटतं सिंधुदुर्गात नाही असा. खैसून इलाज तुम्ही गुजरातून म्हणजे खैपर्यंत याची पोच असा ती बघा. म्हणजे तुमचा बऱ्याच जणांचा समज काय होतो मालवणी बोललात तर तुम्ही मालवणी पुरते मर्यादित रवताला, सिंधुदुर्ग जिल्ह्यापुरते मर्यादित रवताला. जे लग्नाळू असतात त्यांनी मंदार शेट्टीकडे आधी क्लास लावा. म्हणजे ज्यांचा मालवणी समजणार नाही त्यांना कसा मालवणी शिकवायचा ह्याचे म्हणताय. तर साधा सोपा प्रश्न असा युक्ता नेल आडकडून तुमचा बक्षीस मिळताला. प्रश्न असो असा तांदळापासून बनणारे खैचेही 5 पदार्थ तुमका सांगायचे असतात जे खास करून मालवणी मुलखात बनवले जातात. एक जरा टायमर लावतो सर. पहिले घावणे तर तयार झालेत. दोन अजून तांदळाची भाकरी, 3 शिरवाळे, बरोबर 4 आणि पेज. पेज. तांदळाची पेज. जरा टाळ्या वाजवूया. गडबडीत आपल्या मित्रा काय सांगतं ठीक आहे. स्टेजवर तुमच्यासाठी बक्षीस वाढ बघतात. तोपर्यंत अजून या बक्षिसाचा आणि बघूया अजून कोणतरी ताई कोण येत आमच्यासाठी बक्षिसासाठी. हा लई लाजता. बघूया जरा उभ्या राहू ताई. बघूया जरा उभ्या राहू. बघूया नाव सांग पहिलं आधी तुझं. मिली चंद्रशेखर कापडकर. सुनीलच आपण सांग आणि इतक्या लाजतं की त्यात आपण सांग. मी देवगडवरून आली आहे आणि पहिल्यांदा या शो मध्ये आले त्याच्यामुळे किती वाटते. देवगड मधून इलास. देवगडमध्ये 3 मोठे क्रिकेटच्या स्पर्धा हल्लीच नाईट स्वरूपाच्या झाल्या. त्याच्यातले खैच्या 2 स्पर्धांची तुला नावं सांगायची असत. अंगणवाडी, यंगस्टार आणि आनंदवाडी. यस. तर ह्या बक्षीस सुद्धा ह्याची मानकरी असत. जा तुका स्टेजवर आम्ही बक्षीस देत आलो. यंदा देवगडमध्ये 3 डे नाईट स्वरूपाच्या स्पर्धा झाल्या. यंगस्टार देवगडची झाली. तोपर्यंत पुढे सरा आणखी थोडी गिराईक आम्ही थोड्या तुझ्यापर्यंत पाठवत आहे. हरकत नाही. दोघांचाही जोरदार करायची आपण कौतुक करूया. दोघांनाही काही विनंती असा की त्यांनी स्टेज सन्मान होता. त्याच्याकडनं गिफ्ट थांबवा.
मुलं होत आहेत त्या म्हणजे मल्टी कांबळी सगळ्यात पहिलो, मंदार शेटे, ऋतुरी, मिक्स तो आकाश आणि जे काही बाकीचे मित्रमंडळी जे माझ्यासोबत नव्हतं ते तेव्हा भरपूर जणांनी मला खूप प्रेम दिलं आणि आमच्या तळकोकणात कोणीच राहत नाही, पण जेव्हा मी येते तेव्हा माझ्यासाठी प्रत्येक दार उघडं असतं, जेवायला घरी बोलवतात आणि म्हणतात तू इथेच राहा. तर त्यामुळे मला माझी माणसं मिळाली याच्यासाठी मी खूप खूप धन्यवाद. अमोल दादा कॉंग्रॅच्युलेशन. पार्टी कधी? मिस तो बोल. सणवार परंपरा हे सगळ्या गोष्टी ज्यांच्या रीलच्या माध्यमातून आपण सातत्याने बघतो आणि त्यांच्याच जो सर्वोत्कृष्ट मालवणी फॅमिलीचा अवॉर्ड जाता कलर्स ऑफ कोकण. आपल्या रोजच्या जीवनात कशी रील्स आणि व्हिडिओच्या माध्यमातून आपल्या सर्व प्रेक्षकांचं मनोरंजन करत असतात. मालवणी अवॉर्ड शो वर्ष पर्व 3रा रील्स कॉम्पिटिशन, विषय दशावतार आणि दशावतार या रील्स स्पर्धेचो विजेतो असा तुमच्या स्क्रीनवर मी सदैव आहे तुमच्या सोबत आहे. काय सेलिब्रेशन बनता आहे मस्तपैकी आम्ही पार्टी वगैरे केलं आणि ऋत्विक दादा खरंच आभार होता आणि त्यांच्या टीमने जे काम केलेलं आणि टीम काम केलं आणि जी कन्सेप्ट पण छान होती आणि आम्ही आता भूक लागली जेवतो. तुम्ही सुद्धा येवा. जसं देवगडचा हापूस आलो अगदी तसेच देवगडचे हे कलाकार देवाच्या या रसाळ गोडव्यासाठी एकदा जोरदार टाळ्यांचं वगैरे करूया. नेक्स्ट मालवणी पुरस्कृत मालवणी अवॉर्ड वर्ष 3रा सर्वोत्कृष्ट मालवणी पूर्ण टीम. अजून 2 मिनिटं. ऋतिक दादा कॉंग्रॅच्युलेशन. तर मंडळी आजचा व्हिडिओ इथेच थांबवतोय. भेटूया एका नवीन इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये. काळजी घ्या आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल त्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा म्हणजे तुमका असेच इंटरेस्टिंग व्हिडिओ भेटते. थँक्यू. डायरेक्ट रिॲक्शन तुझे कॅप्चर करू भेटले नाही. मागे बसलेले आहे मी. तू मी काय असं झालेलं. चल भेटू नंतर. हो बघा परत भांडू भेटू. हो 1 वर्ष तू मेहनत घेतली 15,000 होऊन दे. 15,000 किंवा 1 लाख दुप्पट बरं होईल. आणि असे तुम्ही जे कोकण फॅमिली ह्या करतात त्याची संस्कृती पुढे आणतात सगळेजण. बरं वाटतं आणि सगळे मालवणी आता तुम्ही यावा पाठवून आम्ही जातो वाढत त्याचं बरं वाटतं की लोक पहिले हिंदी आणि बाकीच्या भाषेतले आणि स्टेटसला स्टोरी वगैरे लावायची म्हणजे आता मालवणीच लावतात. हो त्यासाठी बरं हो ठीक आहे. अवॉर्ड शो संपलो आणि सगळे आता घरात जातात. कॉंग्रॅच्युलेशन. बाय बाय. की नाही आजच्या दिवसात भूक लागली होती त्यामुळे दुसरं कायच सुचत नाही. तुझं लक्ष एकदम तया म्हणून
जेव जेव ऑटभर जेव. भात घेणार.